गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघू शकता तुम्ही सकाळचे 9:30 वाजलेत आणि मी आत्ताच उठले आणि आमचे तात्या ज्वारी काढून आले. ते मळईतली ज्वारी काढून झाली, आता 10 पाण्यातली काढते. ते मळईतल्या ज्वारी काढायचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलायच. मग म्हणलं चला आपण पण आवरू. मग आवरून घेतलं, आंघोळ वगैरे केली. तोपर्यंत मम्मीने स्वयंपाक केला होता. तात्यांना 9 वाजता म्हणजे 9 वाजता जेवायला लागतं. जर काही काम असेल तर इकडे तिकडे थोडा वेळ झाला तर ठीक. मग मम्मी म्हणली चला आवर पटकन, मला दवाखान्यात जायचं आहे, माझ्यासोबत चल. मग म्हणलं ठीक आहे. तिला एवढ्याला दवाखान्यात जायचं होतं. मग दवाखान्यात गेलो. त्याच्यानंतर तिकडून येताना मी बाहेर गेल्यावर बाहेर काही खाणार नाही असं कधीच होणार नाही. मला बॉम्बे ग्रिल सँडविच खूप आवडतं, मग मी ते खाल्लं. तुम्हाला काय आवडतं ते कमेंट करून सांगा. घरी आलो, जरासा आराम केला. हे बघू शकता तुम्ही, बैलगाडीची ट्रॉफी. आमच्या दादाला बैलगाडीचा इतका नाद आहे की प्रमाणाच्या बाहेर. आता जरा जरा कमी झालंय, पण आहे अजून पण. मी म्हणली संध्याकाळी भाजी काय करायची, चल जरा भाजीला घेऊन येऊ. मग तिच्यासोबत दुकानात गेले, भाजीला आणलं. घरी आल्यावर मला त्याच्याकडून धागा बांधून घेतला आणि बाहेर भंगारवाला आलता. तर ते मला काय म्हणते ते आणि बाहेर निघून गेले ते तुम्ही कमेंट करून सांगा. बघू शकता तुम्ही, ते मला काहीतरी म्हणले आणि बाहेर निघून गेले. तुम्हाला ओळखू येते का बघा. तुम्हाला जर ते काय म्हणते ते कळलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विमान दाखवलं होतं, तर ते सावलीत घेतलं की त्याचे पंख फिरत नाही आणि उन्हात नेलं की त्याचे पंख फिरतात. बघू शकता तुम्ही, उन्हात नेल्यावर त्याचे पंख फिरायला लागले. ते खूप छान आहे, पण त्याचं एक पंख तोडून टाकले दादाने आमच्या. आता आमच्या इथं 5 तारखेला मतदान आहे, तर प्रचाराचे लोक सारखे येत असतात. तुमच्या इकडं पण मतदान आहे का झालं ते कमेंट करून सांगा. आणि मी फर्स्ट टाईम मतदान करणार आहे, त्याच्यामुळं मला लय आनंद झाला आहे. जरा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे मतदान करायचा कसं असतं ते. तुमचं पण हे पहिलंच मतदान आहे का ते कमेंट करून सांगा, की याच्या आधी पण बऱ्याच वेळा तुम्ही मतदान केले. माझं तर पहिलंच आहे. आणि सकाळी लवकर गेलो होतो, त्याच्यामुळं कपडे भांडी सगळं तसंच होतं. मग मम्मी म्हणली तू बाकीचं काम आवर, कपडे भांडी ते मी स्वयंपाक करून घेते. म्हणलं ठीक आहे. स्वयंपाक केला, मग मस्तपैकी जेवण केलं. मग मम्मी म्हणली आता मी काही काम करणार नाही, बाकीचं सगळं तुझं तू आवर, मी गेम खेळत बसणार आहे. म्हणलं ठीक आहे. मग भांडी घासली, फरशी पुसली. आम्ही 2 वेळा फरशी पुसतो, सकाळी स्वयंपाक झाल्यावर एकदा आणि संध्याकाळी स्वयंपाक झाला की भांडी घासून झाले की परत एकदा. म्हणजे कसं स्वच्छ किचन असलं सकाळी सकाळी स्वयंपाक करायला मूड येतो, म्हणून आम्ही संध्याकाळी पण फरशी पुसतो. बघू शकता मी सगळं आवरून घेतलं, 9 वाजताच सगळं आवरलं होतं. मग मम्मी म्हणली चल जरा वॉकिंग करू. मग जरा बाहेर गेलो, चाललो आणि म्हणलं 9 वाजताच सगळं आवरलं तर लवकर झोपू, म्हणजे सकाळ लवकर उठून लवकर काम आवरता येईल. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि दिव्या थिटे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला खूप प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.